गडचिरोली जिल्ह्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आलाय। आलापल्ली येथील विश्राम भवनात झालेल्या बैठकीत अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात 10% राखीव खाटा, मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया तसंच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच गंभीर शस्त्रक्रियांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ आणि सुलभ मदत मिळणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाच्या मैदानावर 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी कुसुम महोत्सव आयोजित करण्यात आला। या कार्यक्रम माजी मुख्यमंत्री तसंच राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला। 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या फॅशन शो आणि चित्रपट गीतांच्या कार्यक्रमादरम्यान रात्री 10 नंतरही ध्वनिक्षेपक वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 नंतर ध्वनी प्रदूषणास बंदी असताना कार्यक्रम 11 वाजेपर्यंत सुरू होता असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांनी कारवाईची मागणी केली। दरम्यान प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। पुढील कारवाईकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। सर, आज कुसुम महोत्सव हा अशोक चव्हाणच्या इथं 11 वाजेपर्यंत चालू, याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? साहेब, मी ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे, वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे। ज्या पद्धतीनं 10 वाजल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कुठलाही कार्यक्रम किंवा मोठ्या आवाजामध्ये करणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा अशोकराव चव्हाण यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ मध्ये जे कुसुम महोत्सव ठेवलेला आहे तो केलेला आहे। परंतु माझं म्हणणं आहे की स्वतःला जे पालकमंत्री समजून घेतात आणि काल परवा ज्यांनी पालक स्वतःला म्हणलेलं आहे अशोकराव साहेबांनी की बाबा मी या नांदेडचा पालक आहे, तर पालकांनी कायद्याचं उल्लंघन करायचं का? पालकांनी तर लोकांना सांगायला पाहिजे की कायदा तुम्ही पाळा, कायदा जनतेने पाळावा। अगोदर त्यांनी त्याचं अनुकरण, त्याचं अगोदर त्यांनी स्वतः आत्मसात केला पाहिजे आणि नंतर लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा मी अगोदर आत्मसात करत आहे आणि मी ते फॉलो करत आहे आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो, कोणाला कमी नसतो, कोणाला जास्त नसतो। त्यामुळे कुसुम महोत्सव जो चालू आहे, जो आता 11 वाजेपर्यंत चालला कुसुम महोत्सव, तो महोत्सव हा नियमबाह्य असून सदरील महोत्सवाच्या वेळेस तिथं पोलीस प्रशासन उपस्थित होतं। माझा त्या पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की बाबा तुमच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू आहे, 10 वाजून गेले, तिथं मोठमोठ्याने साऊंडचा आवाज येतोय, तिथं ध्वनी प्रदूषण व्हायलंय, मग तुम्ही त्या पोलीस प्रशासनाला कळालं नाही का की बाबा हा कार्यक्रम बंद करावा म्हणून? तर पोलीस प्रशासनाला कदाचित कुठल्या तरी प्रकारचा दबाव असेल, कारण की अशोकराव चव्हाण हे सत्तेमध्ये आहेत, भाजपमध्ये गेलेले आहेत, त्यांचं फिल्टर झालेलं आहे, त्यांनी वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना मोठं बळ आलेलं आहे, त्यांना एक वेगळं सुरक्षा कवच आलेलं आहे आणि त्या सुरक्षा कवच आल्यामुळं त्यांना वाटत असेल की बाबा मी माझ्याकडं कायदा आहे, मी माजी मुख्यमंत्री होतो, आता राज्यसभेवरचा खासदार आहे, माझी मुलगी आमदार आहे आणि माझे वडील गृहमंत्री होते, हा त्यांना एक जे आविर्भाव आलेला आहे वेगळ्या पद्धतीचा। आणि काल परवा जी निवडणुका ज्या पद्धतीने त्यांनी जिंकलो म्हणतायत, 45 जागा आणल्यात, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा कायदा सगळ्यांना सारखा आहे। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते सगळ्यांनी पाळले पाहिजे। सर्वसामान्य माणूस असो, नेता असो किंवा कोणी जरी कुठला तुरुंगखान जरी असला तर त्याला हा न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या आदेशाच्या अनुषंगाने कार्यक्रम घेणं हे अनिवार्य असतं। तर तुम्हाला ही बळकट लोकशाही आहे आणि एकाला एक कायदा आणि दुसऱ्याला एक कायदा असं पोलीस प्रशासनाने सुद्धा करू नये। जर एखादा दुसरा कार्यक्रम जर असता तर पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरुद्ध कार्यवाही केली असते, त्यांचे साऊंड बॉक्स हे केले असते, जप्त केले असते। परंतु जे दुजाभाव आहे, हे डिस्क्रिमिनेशन जे आहे, जो भेदभाव आहे की एकाला एका पद्धतीचा न्याय आणि एकाला एका पद्धतीचा न्याय, ही बाब चांगली नसून
ही आपल्या घटनेच्या विरोधामधील आहे. आम्हाला मान्य आहे की बाबा सगळ्यांना अधिकार आहेत, परंतु सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत ते पाळणं सुद्धा अनिवार्य आहे. त्यामुळं हा जो कुसुम महोत्सवाचा जो कार्यक्रम घेतला 11 पर्यंत, 11च्या नंतर सुद्धा चालू होता आणि त्याची ध्वनी जी होती ती सुद्धा मोठ्या याच्यामध्ये होती. त्याच्यामुळं सुमोटो पोलीस प्रशासनाने संबंधित संयोजकावर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्वरित सुमोटो त्यांनी कारवाई करावी, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे अधीक्षक साहेबांना, पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही लेखी तक्रार करणार किंवा कोर्टात जाणार. दुसऱ्याकडे साहित्य संमेलन 10 वाजताच बंद होते, साहित्य संमेलन, आणि हा कार्यक्रम 11 वाजून चालते, कसं आता? आता कसं आहे साहेब, विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे हे फार शिस्तीचा विषय झाला. विद्रोही साहित्य संमेलन हे फार वैचारिक लोक असतात तिथं, आणि तिथं कायदे कुठल्याही गोष्टीचं काटेकोरपणे पालन होते. तुम्ही विद्रोही साहित्य संमेलनाचं सकाळपासूनचा किंवा जे प्रवास आहे विद्रोही साहित्य संमेलनाचा, तो प्रवास पहा, पूर्ण ताकवरीबद्ध होता. पूर्ण सगळं ते कायद्यामध्ये करतात आणि ते उल्लंघन करत नाहीत. आणि विशेष बाब अशी आहे, त्यांनी जर उल्लंघन केलं असतं कुठल्या बाबीचं विद्रोही साहित्य संमेलन, कारण की तिथं सगळे मागासवर्गीय आहेत, तिथे विद्रोही लोक आहेत, काहीतरी शासनाच्या विरोधात बोलतील, मोठमोठे वक्ते होते तिथं, परंतु त्यांनी जर थोडंसं बोललं असतं तर मी म्हणतो पोलीस प्रशासनाला तात्काळ त्यांच्या विरोधामध्ये फार पडला असता. परंतु तेच त्यांच्या बाजूला हे कुसुम जे कार्यक्रम आहे, तो कुसुम महोत्सव जो आहे, तो कुसुम महोत्सव तिथंच चालू बाजूला त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, परंतु त्या पोलीस स्टेशनची PIRला डोळे झाकपणा केला त्यांनी. जर हेच जर विद्रोही साहित्य संमेलन जर 11 वाजेपर्यंत चाललं असतं तर हे जोरजोरात ओरडले असते, पोलीस त्यांचं सगळं बंद करून टाकलं असतं, जप्त केलं असतं, पोलीस स्टेशन मध्ये नेलं असतं, शिवाय शिवीगाळ केली असती, वेगवेगळ्या गोष्टी केल्या असत्या. परंतु इथं कसं आहे, इथं दबावतंत्राचा वापर आहे. आदरणीय पालक आहेत अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यांच्यासमोर आमचं काय चालणार आहे? सर्वसामान्य माणसाचं ते काही करू शकतात. त्यांच्या हातात कायदा आहे, पॉवर आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी जे करायचं ते महानगरपालिकेत करून दाखवलेलं आहे. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा ते सुद्धा त्यांनी केलेला आहे, आणि सत्तेचा दुरुपयोग कशा पद्धतीने व्हायला हे सुद्धा चालू आहे. एवढं मोठं सगळं इंटरनॅशनल लेवलवर एप्स्टीन गाजायला, त्याच्या विरोधामध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मोदी हटाव जे उद्या 2 तारखेला 2 मार्चला जे आमचं आंदोलन आहे, त्या आंदोलनासाठी आम्ही जात आहोत. ज्या पद्धतीने यांचा जो कार्यभार चालू आहे सत्ताधाऱ्यांचा, तो कायद्याला एकदम बगल देऊन, कायद्याला एकदम कुठल्याही प्रकारचं स्थान न देता सर्वसामान्यांना कायदा, परंतु या मोठ्या लोकांना कायदा नाही. ही कुठली लोकशाही झाली? अशी लोकशाही नसते साहेब. यापूर्वी सुद्धा लोकांनी, वेगवेगळ्या पक्षांनी या देशावर राज्य केलेलं आहे, परंतु एवढा आडमुठेपणा आणि एवढी अतिशयोक्ती कोणत्याही पक्षाला केलेली नाही. तर त्यामुळं यांचं जी अतिशयोक्तीपणा व्हायलाय, यांचं सगळं भरत आलेलं आहे, आणि हे 100% यांचं यांना लागेल. आणि हा जो प्रकार झालेला आहे कुसुम महोत्सवाचा, तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सुमोटो संबंधित कार्यक्रमाची वेळ पाहावी. संपताना केव्हा आहे तिथं पोलीस प्रशासनातले काही अधिकारी सुद्धा तिथं प्रेझेंट होते, तर त्यांनी त्या गोष्टीचं श्रेय घ्यावं आणि त्या पद्धतीने संबंधित संयोजकावर आणि त्या जे कुणी असतील त्यांच्यावर रितसर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करावी ही विनंती. महिंद्रा लाईफ स्पेसेस डेव्हलपर संस्थेच्या वतीनं श्री शिवाजी विद्यालय देहूरोड इथं हरित शाळा प्रकल्प राबवण्यात येतोय. गेल्या 8 महिन्यांपासून हा उपक्रम शाळेमध्ये राबवला जातोय. विद्यार्थ्यांना परसबागेची माहिती करून देणं, तसंच सेंद्रिय भाजीपाला घरच्या घरी पिकवणं आणि प्लास्टिकचा वापर टाळणं, प्लास्टिक संकलन याचं महत्त्व यामधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाअंतर्गत पिकवलेला भाजीपाला हा विद्यार्थ्यांनी विक्री करून याचा फायदा विद्यार्थ्यांना झालाय. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी संस्थेचे अधिकारी यांनी विद्यालयात भेट दिली. संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत वचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या प्रकल्प मार्गदर्शिका आशा मारणे यांनी मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि संस्थेच्या वतीनं विद्यालयाला पुस्तकं भेट दिली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी.
लोकमान्य मंगल कार्यालयात रविवारी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150व्या शतकोत्तर जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. समाज प्रबोधन, स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांचा जागर या निमित्तानं करण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. उपस्थितांनी गाडगेबाबांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या आदर्शांचं पालन करण्याचं आवाहन केलं. प्रख्यात कीर्तनकार संदीपान महाराज यांच्या कीर्तनानं संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात न्हाऊन निघाला. समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा आणि स्वच्छतेचं महत्त्व यावर आधारित कीर्तनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. आज या ठिकाणी गाडगेबाबाच्या जन्माला 150 वर्ष झालेली आहेत आणि गाडगेबाबाचा संपूर्ण जीवन जेव्हा आपण पाहतो तर अनेक डोंगरा एवढी कामं संत गाडगेबाबांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहेत. कण कण करून कोटी केले पण कणल खर्चिला सोयीतासाठी असं ज्या महापुरुषाच्या एकूण चरित्राकडे पाहून आपल्याला म्हणावंसं वाटतं. त्या संत गाडगेबाबाच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक स्वच्छता अभियान चालवलं जात आहे. परंतु एवढं मोठं नांदेड शहर, आपल्या या नांदेड शहरामध्ये अजूनही अनेक महापुरुषांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला जागा दिली गेली. परंतु संत गाडगेबाबाच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी नगरपालिकेनं किंवा प्रशासनानं कोणती जागा दिलेली नाही. खऱ्या अर्थानं जर 150व्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून आणि इथल्या महानगरपालिकेकडून अभिवादन करायचं असेल तर स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी आमच्या तमाम कार्यकर्त्यांची सरकारला विनंती आहे. या अगोदर आपण काय प्रशासनाकडे मागणी केली होती? अनेक वर्षापासून संत गाडगेबाबाच्या पुतळ्याला आपण नांदेड शहरामध्ये जागा द्यावी अशी तत्कालीन पालकमंत्री डी.पी. सावंत, तेव्हाच्या महापौर आणि नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलं होतं. काही आमच्या परीट समाज, धोबी समाजातल्या उत्साही कार्यकर्त्यांनी ITच्या कलेक्टर ऑफिसच्या तिथे जे आपलं रेस्ट हाऊस आहे, रेस्ट हाऊसच्या उजव्या बाजूला पुतळा सुद्धा बसवला होता. परंतु तो पुतळा अनधिकृत ठरवून तो आजही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये कैदेत आहे. हा जन्मोत्सव आपण दरवर्षी साजरा करत असता. दरवर्षी नांदेड शहरामध्ये वेगवेगळ्या भागातले तरुण कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या वतीने जयंती साजरी केली जाते. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करण्यासाठी लोकमान्य सभागृहामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील जागृत निसर्गप्रेमी देविदास थोरात यांनी भिकनशावली बाबा परिसरातील अनेक वर्षांपूर्वीचा दगडी पाण्याचा हौद स्वच्छ केला आणि त्यात पाणी भरलंय. उन्हाळ्यात तापमान वाढल्यानं पाण्याची गरज सर्व जीवसृष्टीला असते. त्यासाठी पक्ष्यांसाठी हा एक महत्त्वाचा उपाय ठरलाय. भिकनशावली परिसरात वड, जांभूळ आणि कडुलिंबाचे वृक्ष असल्यामुळे इथं पक्ष्यांचं वास्तव्य आहे. देविदास थोरात यांनी यापूर्वीही या ठिकाणी स्वच्छता करून पाण्याची सोय केली. प्रत्येकाने आपल्या परिसरात पाणी आणि पाणवठे ठेवून पशुपक्ष्यांची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे आणि स्थानिक लोकांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव वाढणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नमस्कार मित्रांनो, तर मी निसर्गमित्र देविदास थोरात नाचनवेल आणि आज रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी या ठिकाणी आमच्या गावातील या ठिकाणी जागृत देवस्थान या ठिकाणी भिकनशावली बाबा नाचनवेल कोपरवेल या ठिकाणी असलेला हा जो आपण बघताय दगडी हौद आहे आणि हा असंख्य वर्षापासून आहे. मला पण कळत नाही त्या अगोदरचा हा दगडी हौद आहे आणि खूप टिकाऊ आणि मजबूत आहे कारण हा दगडापासून बनवलेला आहे आणि खरं तर जुन्या वस्तू हे अत्यंत टिकाऊ आहेत. आजही वादळ वाऱ्यासोबत टक्कर घेत ते या ठिकाणी खंबीरपणे उभा आहेत आणि या ठिकाणी आता उन्हाळा सुरू झाला आहे, तापमान वाढत आहे, उष्णतेचा पारा वाढला, त्यामुळं पशु पक्षी प्राणी आणि आपल्याला देखील या ठिकाणी तहान लागते. वारंवार सावली, थंड पेय आपल्याला गरज भासते. मित्रांनो, आपण घेऊ शकतो, परंतु जे पक्षी आहे, प्राणी आहेत या ठिकाणी वडाचं झाड आहे, जांभूळ आहेत, लिंब आहेत, घनदाट या ठिकाणी आणि त्यामुळं या ठिकाणी 24 तास या वडाच्या झाडावर पक्षी आणि चिमण्या चिवचिवाट करत असतात आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी आता नदीमध्ये पाणी होतं, परंतु आता नदी आटलेली आहे. नुकत्याच काही दिवसामध्ये आता या ठिकाणी 100% आटणार आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आता या हौद मी गेल्या 3-4 तासापासून साफ करत आहे आणि सगळं साफसफाई करून यामध्ये असंख्य दगडं होते, हे सगळे दगडं वगैरे बाहेर टाकले आणि त्यानंतर आता आपण याला झाडून स्वच्छ केलेलं आहे आणि याला पाणी आपण स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचं आहे जेणेकरून
पक्षी पाखरं पाळीव प्राणी असतील, शेळ्या जनावरं जे इथं पाणी पितील मित्रांनो, आणि खूप समाधान आणि आनंद आहे याच्यामध्ये मित्रांनो. याच्यापेक्षा मोठी सेवा आणि पुण्य नाही आहेत. याच माध्यमातून मी नेहमी म्हणत असतो, निस्वार्थ सेवा, निस्वार्थ श्रमदान आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपलं काम करत राहा मित्रांनो. या ठिकाणी नक्कीच आपल्याला पुण्य आणि समाधान मिळतं. आणि याच पद्धतीने आज या ठिकाणी निस्वार्थ काम केलं आणि खूप आनंद वाटला, समाधान वाटला. खूप छान. पुन्हा धन्यवाद. आपल्या परिसरात बी असं काहीतरी असेल तर स्वच्छ करा. निवांत वेळेमध्ये इतरांसोबत गप्पा मारण्यापेक्षा 1-2 मित्र आपण घेऊन या ठिकाणी स्वच्छ करा आणि चांगलं काम करा, आणि त्याचा आनंद पण तुम्हाला मिळेल आणि गावामध्ये काहीतरी चांगलं केल्याचं आपल्याला समाधान वाटेल मित्रांनो. एवढंच आपल्याला या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोला शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागानं मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या आदेशानुसार गठीत पथकांनी सुमारे 10 ते 12 ठिकाणी धाड टाकत अवैध सिलेंडर जप्त केलेत. हॉटेल, ढाबे, खानावळ आणि रेस्टॉरंटमध्ये तपासणी करून नियमबाह्य वापर आढळलेल्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली. या संयुक्त कारवाईचं नेतृत्व जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र एनावार यांनी केलंय. पुरवठा विभागानं पुढेही अशी मोहीम सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. तेल्हारा तालुक्यातील शेरी फाट्याजवळ गुणवंत महाराज कॉर्नर इथं आयसर वाहन आणि प्लॅटिना मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 3 अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले. प्राथमिक माहितीनुसार अतिवेगात आलेल्या आयसर वाहनानं मोटरसायकलला जोरदार धडक दिली. 2 मुलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झालाय. तिघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून अपघाताचं नेमकं कारण शोधलं जाते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शेरी फाटा हा धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होते. प्रशासनानं तातडीनं सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी. शहापूर तालुक्यातील 23 नागरिक सध्या दुबई इथं अडकलेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांची परतीची उड्डाण सेवा रद्द झाली. सदर नागरिक हे 28 फेब्रुवारी रोजी रात्री परत येणार होते. मात्र उड्डाण रद्द झाल्यानं ते दुबईतील ग्रँड ॲस्टेरिया हॉटेल इथं वास्तव्यास आहेत. परतीचा प्रवास असल्यानं आर्थिक तरतूद संपल्याचं त्यांनी कळवलंय. हॉटेल आणि इतर खर्च भागवणं कठीण होतंय. या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिकांनी भारत सरकारकडे तातडीनं मदत आणि सुरक्षित परतीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या सुटकेकडे कुटुंबियांचं लक्ष लागलंय. अडकलेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. संबंधित नागरिक टूरच्या माध्यमातून दुबईला गेले होते. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद आता 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलेकडे गेले. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची सर्व सभासदांच्या एकमतानं बिनविरोध निवड झाली. सुनेत्रा पवार यांनी आभार व्यक्त करत संस्थेच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या पुणे शहर आणि ग्रामीण भागातील योगदानाचं स्मरण केलं आणि संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेनं काम करण्याचं आवाहन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण डिंबळे यांनी. होळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ विविध रंगांनी सजलेत. लाल, पिवळा, गुलाबी, केशरी आणि हिरव्या रंगाच्या पुड्या तसंच विविध प्रकारचे हर्बल रंग विक्रीसाठी उपलब्ध झालेत. मात्र रंगांची दुकानं सजूनही ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून येत नसल्यानं बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळतोय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रंगांच्या दरात वाढ झाल्याचं व्यावसायिक सांगतायत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे दर वाढल्याचं कारण पुढे केलं जातंय. विशेष म्हणजे रासायनिक रंगांपेक्षा त्वचेला सुरक्षित मानले जाणारे हर्बल रंग खरेदीकडे नागरिकांचा अधिक कल असल्याचं दिसतंय. पर्यावरणपूरक आणि आरोग्यास अपायकारक नसलेले रंग वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय. सध्या रंगाचे दर कसे आणि कशी मागणी? रंगाचे दर वाढलेले आहे आणि कमी किमतीत मागू राहिले गिरेक. आमच्याकडे सगळं नॅचरल कलर आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे कलर आहे आपल्याकडे? हिरवा आहे, निळा आहे, लाल आहे, गुलाबी आहे, ऑरेंज आहे. मागणी कोणत्या रंगाची आहे? ऑरेंजची मागणी जास्त आहे. हर्बल कलर. सध्या गिरायकी कशी आहे? गिरेक एवढी काही खास नाही आहे सध्या. उद्या वाढ होईल.
सध्या रंगामध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? 70% 70% वाढ झालेली आहे. काय नाव तुमचं? इरफान शेख. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संभाजी महाराज बलिदान मास छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, इराण युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि सोलापूर जिल्हा परिषद निवडीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की इराणमधील युद्धामुळे सोलापूरचे 10 नागरिक अबुधाबीमध्ये अडकले आहेत, परंतु भारत सरकार त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न करत आहेत. संभाजी महाराज बलिदान मास 42 वर्षांपासून साजरा होतोय, त्याला व्यापक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेत राहण्याचं महत्त्व अधोरेखित केलं आणि टिपू सुलतानच्या इतिहासाचा चुकीचा प्रचार करणाऱ्यांना विरोध दर्शवला. तसंच सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला विक्रमी बहुमत मिळाल्याचं सांगून 20 मार्चपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडलेलं पाणी अक्कलकोट तालुक्यात पोहोचलंय. हे पाणी दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतीला तसंच पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी सोडण्यात आलं होतं. औंज बंधारा भरण्यासाठी उजनीतून तब्बल 4600 क्युसेक पाणी सोडण्यात आले. भीमा नदी काठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. बहुचर्चित मुंबई विजयदुर्ग रोरो बोट सेवा आज सायंकाळी सुमारे 4:20 विजयदुर्ग बंदर इथं दाखल झाली. रोरो सेवेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. बंदर परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत या सेवेचं स्वागत करण्यात आलं. मुंबई विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या या रोरो सेवेमुळे कोकण किनारपट्टीवरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. या ऐतिहासिक क्षणाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. नागरिकांनी मोबाईलद्वारे या क्षणाचं दृश्य कैद केलंय. काय वाटतं म्हणजे माझं फर्स्ट टाइम आहे भाऊच्या धक्क्यावर बसलो आणि आता विजयदुर्ग चाललोय. सो सकाळी 8:30ला निघालेलो, आता 2:45च्या आसपास झालं. आतापर्यंत माझी जर्नीमध्ये सांगायचं तर कम्फर्टेबल जर्नी आहे, दगदग नाही आहे, आरामात एन्जॉय करत जाता येईल, पीसफुल वाटतं थोडं आणि स्टॉप नाही घेत. त्यामुळे वन गोमध्ये आम्ही चाललो आहे, त्यामुळे मजा तर येते. म्हणजे मित्रसोबत असले, ग्रुपसोबत असला तर एन्जॉय तर करू शकता पूर्ण तुम्ही. त्यामुळे मला तर आवडतं अजून तरी. खूप मजा येते आणि सकाळपासून आम्ही बोटमध्ये खूप ग्रुप आमचा होता, त्याच्यामुळे खूप एन्जॉय केली. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आपण याच्यातून बोटमधनं गाडी घेऊन जाऊ शकतो. तिकडनं आपण मुंबईला आणू शकतो आणि मुंबईवरून तिकडे घेऊन जाऊ शकतो. ही गोष्ट एक चांगली आहे, खूप भारी वाटतं. जलवाहतूक बाय रोड बघितलं गेलं तर जलवाहतूक खूप चांगली आहे. कारण मला वाटतं ट्रेनने जरी आपण प्रवास केला तरी 10-12 तास लागतात. गाडीने जरी हायवेने प्रवास केला तर तरी 9-10 तास लागतात. पण इथून आपल्याला 7 तासात आपण विजयदुर्ग याच्यावरती पोचणार आहे. तर खूप जलद प्रवास आहे हा. म्हणजे आपले मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ही जी जलवाहतूक आता सुरू केली आहे, तिचा फायदा म्हणजे एक असं की पर्यटनाच्या दृष्टीने अजून आपल्या पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखलं जातं. आणि त्याच्यात एक अजून एक साधन आपल्याकडे आता भर पडली याची जलवाहतुकीची. जे आजपर्यंत आपल्याकडे ट्रेनने प्रवास केला जाय किंवा बाय रोड केलं जाय, आता त्याच्या विमान पण इला चिपीचा विमानानं पण प्रवास केला जातो. आणि त्याच्यात अजून एक भर ही पडलेली आहे. आणि त्याच्यामुळे देवगड साईडचा जर पर्यटन म्हणजे देवगडात बऱ्यापैकी बाकीच्या तालुक्यात तुम्ही बघितलात तर ट्रेन पोचता, मालवणच्या ठिकाणी विमान पोचतं, पण बस सगळीकडेच पोचतं. पण देवगडात एक बघितलं गेला ना तर फक्त बस सेवाच जाईल. आणि आज आपल्याकडे जलवाहतूक म्हणजे समुद्रामार्गे आपण आता ते पोचलो. तर खरंच आपले नितेशजी राणे साहेब यांचे मी म्हणजे सगळ्या कोकणवासियांना आभार मानतो. एकंदरीत तिकिटीचे दर पाहता काय वाटलं, कसं वाटलं तुम्हाला? तिकीटाच्या दराबाबतीत कसा मी माका ह्याच्यातलं नॉलेज नाही आहे तुम्हाला, किती कसे असं काय मला रेट्स माहिती आहेत, पण ते कसे असत काहीच्या बेसिसवर असत. त्याच्यामुळे मी काय बोलाच शकणार नाही. कारण प्रत्येकाचं ह्या असतं की तुमका किती इंधन लागतं, किती ह्या लागतात. तर विमानाचे पण रेट्स वेगळे असतात. तर आपण डायरेक्टली नाही बोलू शकतो. म्हणजे त्याच्यात अभ्यासच नाही तर मी काय तुमका या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय.
अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.